त्यांची पुस्तकं म्हणा वाचून त्यांनी स्वतःचं ज्ञान ह्याच्यात खूप वाढवलेलं आहे आणि स्वतःमध्ये त्यांनी बरेच स्वतःच याच्यातून खूप शिकून आता ते लोकांना बरेच त्यांचे चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर या निमित्ताने आज दासनवमी असल्यामुळे आम्ही त्यांना इन्व्हाइट केलंय आणि आपल्याला आजचा जो विषय आहे त्या विषयाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ते आपल्याला सांगणार आहेत. मना सज्जना मनाच्या मशागतीचा मंत्र असा त्यांचा आजचा विषय आहे. तर आज आपण त्यांच्याकडनंच ऐकूया आपल्याला ते काय सांगणार आहेत आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे चर्चासत्र खूप आवडेल. तर मी आता परागदादांना पिन करते त्यांचा व्हिडिओ, म्हणजे तो सर्वांना दिसेल. आणि अजून एक विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही तुमचे ऑडिओ म्यूट केले तरी चालतील, व्हिडिओ ऑन ठेवले तरी काही हरकत नाही. नमस्कार परागदादा, तुमचं स्वागत आहे मराठी विश्वाच्या या चर्चासत्रामध्ये. आणि आता मी तुमच्याकडे झूम मीटिंग सुपूर्त करते, तुम्ही सुरू करू शकता. नमस्कार सगळ्यांना, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. मला खूप आनंद होतो आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला. सगळ्यात आधी मराठी विश्वचे मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो, कारण आपली जी ओळख असते ती आपल्या संस्कृतीशी निगडीत असते. जिथे जिथे संस्कृती नष्ट झाली आहे तिथे तिथे ती सोसायटी किंवा तो समाज गुलाम झालेला आहे. आणि या संस्था ज्या आपल्या आजूबाजूला आहेत मराठी विश्वासारख्या, त्या आपली संस्कृती जतन करायचा प्रयत्न करतात. आपलं अस्तित्व, आपला स्वाभिमान आणि आपलं संस्कृती, आपले कला, विचार ह्या सगळ्या गोष्टींचं जतन करण्याचा प्रयत्न अखंड करत असतात. आणि हे खूप महत्त्वाचं आणि कौतुकास्पद कार्य आहे. त्याबद्दल परत एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार. आपण सुरुवात करूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी श्रीराम. आपण सर्व श्रोते मंडळी अत्यंत ज्ञानी आहात, संत प्रवृत्तीचे, सज्जन प्रवृत्तीचे आहात. आपल्या सगळ्यांचं मी आजच्या या सुसंवादात स्वागत करतो. इथे अनेक ज्ञानी आणि अधिकारी मंडळी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांबद्दल मी आदरभाव व्यक्त करतो. आणि आजच्या सुसंवादाला आपण आता सुरुवात करूया. आपण सगळे महाराष्ट्राशी आणि मराठी मातीशी निगडीत आहोत आणि ही आपल्यासाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या मुलांना किंवा आपल्याला सुद्धा याचा खरंच खूप अभिमान वाटला पाहिजे. याचं कारण असं आहे की जगभरात अनेक संत होऊन गेले, अनेक संत परंपरा होऊन गेल्या, त्याहीपेक्षा जास्ती परंपरा भारतात होऊन गेल्या. पण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संत परंपरा, जेवढे संत निर्माण झाले, तेवढे माझ्या मते जगात इतर कुठेही झालेले नसतील. या सगळ्या संतांनी आपल्या संस्कृतीची जोपासना केली, प्रचार आणि प्रसार केला. आपल्याला माहिती आहे की आपल्या शास्त्रांमध्ये भगवत प्राप्तीचे, मोक्ष प्राप्तीचे 3 मार्ग सांगितलेत. पहिला आहे ज्ञान मार्ग, दुसरा आहे कर्म मार्ग आणि तिसरा आहे भक्ती मार्ग. आणि आपण आता अवघड कुठला विषय चर्चा करणार नाही, अत्यंत सोप्या विषयावर आपण चर्चा करणार आहे. पण कलियुगामध्ये सगळ्यात सोपा भक्ती मार्ग हा आपल्यासाठी सांगितलेला आहे. आणि सगळ्या संतांनी हा भक्ती मार्ग समाजामध्ये पसरवला. समर्थ रामदासांच्या समकालीन अनेक संत होऊन गेले आणि त्या सगळ्यांनी सुद्धा प्रामुख्याने भक्ती मार्गाचा प्रसार केला. पण समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्ती मार्ग आणि त्याचबरोबर शक्ती मार्गाचा सुद्धा प्रसार केला.
माझ्या माहितीप्रमाणे समर्थ रामदास हे एकमेव असे संत आहेत की ज्यांनी समाजाला शारीरिकदृष्ट्या बळकट होण्याचा मार्गदर्शन केलं किंवा त्याच्यावरही लक्ष केंद्रित केलं. आणि याचं कारण असं आहे की समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांपेक्षा साधारण 22 वर्षांनी मोठे होते. त्यावेळची परिस्थिती इतकी भयंकर होती, खास करून हिंदूंसाठी, की आपल्या स्वबळावर आपलं स्वसंरक्षण करण्यापलीकडे दुसरा काही मार्ग नव्हता. तेव्हाची परिस्थिती किती भयानक होती याचं वर्णन समर्थांनी असं केलंय, किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जहाजी फाक विल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होवोनी मेल्या. इतकी विदार इतकी भयंकर परिस्थिती त्यावेळेला होती. आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मनाचा आणि मनगटाचं सामर्थ्य सिद्ध करण्याची वेळ आलेली होती. अरे काय रे बोलतोस तू? दुसरा एक विषय असा आहे की सर्वसाधारणपणे सगळ्या संतांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला किंवा परमेश्वराचा अध्यात्माचा प्रसार केला, पण आपण समर्थांची शिकवण बघितली तर ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये 360 डिग्री कव्हरेज म्हणतो, तशा प्रकारची शिकवण समर्थांची आहे. म्हणजे हस्ताक्षर कसं असावं इथपासनं मीटिंगमध्ये कसं बोलावं. आपली कॉर्पोरेट मीटिंग जेव्हा कुठली पुढची असेल तेव्हा तुम्ही 19व्या दशकातला दुसरा जो भाग आहे तो वाचा. त्याच्यात तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळेल की मीटिंग कशी ऑर्गनाईज करावी किंवा मीटिंगमध्ये पार्टिसिपेट कसं करावं. कॉर्पोरेट मीटिंगमध्ये, आपल्या घरात किंवा कुठल्या धार्मिक मीटिंगमध्ये नाही. म्हणजे अशा कुठलाही विषय आपण घेतला नाही, त्या विषयाबद्दल समर्पक माहिती आपल्याला दासबोधामध्ये किंवा मनाच्या श्लोकांमध्ये 100% मिळते. त्यामुळे हे ग्रंथ आपल्याला खरं तर अभ्यासण्याचे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ वाचण्याचे ग्रंथ नाही आहेत, पाठ करण्याचे ग्रंथ नाही आहेत. अर्थात वाचणं ही चांगली गोष्ट आहे, पाठ करणं ही त्याहूनही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते समजून आचरणात आणणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आजचा आपला विषय आहे मनासज्जना, मनाच्या मशागतीचा मंत्र. हा विषयच खरं खूप सुंदर आहे. म्हणजे हा विषय जेव्हा आयोजकांनी ठरवला, इतका छान विषय मला तो वाटला. मनाची मशागत हा नक्की काय प्रकार आहे? आपल्याला जमिनीची मशागत माहिती असते. म्हणजे पीक घेण्यापूर्वी आपण जमिनीची मशागत करतो, खुरपणी करतो, नांगरणी करतो, पेरणी करतो, वगैरे वगैरे वगैरे. ही मनाची मशागत काय प्रकार आहे? आपण जमिनीची मशागत करतो त्यामुळे आपलं पीक चांगलं येतं. तसंच आपलं मन सुद्धा एक प्रकारे आपण म्हणू शकतो एक फॅक्टरी आहे, एक कारखाना आहे. या कारखान्यामधलं प्रॉडक्ट काय आहे? विचार. आणि ही फॅक्टरी 24 तास न थांबता सतत धावत असते. आपल्या मनात कायम कुठले ना कुठले विचार येत असतात. अगदी झोपेत सुद्धा आपल्या मनात विचार येत असतात. हे विचार आपण सर्वसाधारण माणसं आपण कधी थांबवू शकत. मग ह्या विचारांचं महत्त्व काय आहे? तर आपले विचार जसे असतील तसे आपले उच्चार असतात. उच्चार म्हणजे आपले शब्द, आपला संवाद. जसे आपले विचार आणि उच्चार असतील तसा आपला आचार असतो, आणि जसा आपला आचार असेल तसा आपला व्यवहार असतो. आणि आपल्या व्यवहारावरून आपली सामाजिक परिस्थिती, आपली आर्थिक परिस्थिती, आपली व्यावसायिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टी आपल्या आचरणावरनं ठरत असतात. त्यामुळे हे आचरण चांगलं हवं असेल तर ते आचरण ज्याच्यामुळे ठरतं ते आचार, म्हणजे व्यवहारासाठी आचार, आचारासाठी उच्चार, उच्चारासाठी विचार, आणि विचारासाठी मन अत्यंत सक्षम, शुद्ध आणि सबळ असलं पाहिजे. मग आता हे कसं करायचं? आपल्याला माहिती आहे की मला मनातले विचार तर थांबवता येणार नाहीत, पण मग मनाला बळकट कसं करायचं? जसं कॉम्प्युटरमधनं आपल्याला एखादा आउटपुट हवा असेल तसं आपण कॉम्प्युटर प्रोग्राम करतो, आणि त्या केलेल्या प्रोग्रामप्रमाणे तो कॉम्प्युटर आपल्याला आउटपुट देत असतो. तसंच आपल्याला आपल्या मनाचं प्रोग्रामिंग करता येतं. आणि हा विषय आजच्या मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि या विषयावर तुम्ही अनेक पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतील. म्हणजे सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, पॉवर ऑफ स्पोकन वर्ड्स,
सेल्फ टॉक वगैरे ह्या प्रकारची अनेक पुस्तकं तुम्हाला ढिगाणी आज बघायला मिळतील. तर ह्यातला जो सेल्फ टॉक नावाचा जो प्रकार आहे तो मनाच्या प्रोग्रामिंगसाठी असतो. आपण आपल्या शब्दांद्वारे आपल्या मनाला प्रोग्राम करत असतो आणि हे समर्थांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी हे मनाचे श्लोक लिहिलेत. मनाचे श्लोक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपण आपल्या मनाशीच केलेला संवाद आहे आणि आपण आपल्या मनाला केलेलं मार्गदर्शन आहे की या मनाने कसं वागायला पाहिजे, कसे विचार करायला पाहिजेत, काय करायला पाहिजे, काय करायला नको, या सगळ्याचं मार्गदर्शन आपण स्वतःनेच स्वतःच्या मनाला करायचं. त्याच्यासाठी हे मनाचे श्लोक आहेत. हे मनाचे श्लोक आपण आपल्यासाठी आचरणात आणायचे किंवा आपल्यासाठी शिकायचे आणि समजून घ्यायचे आहेत. मुलांना शिकवणं चांगली गोष्ट आहे, शिकवायलाच पाहिजेत. इतरांना सांगणं चांगली गोष्ट आहे, म्हणून दाखवणं चांगली गोष्ट आहे, पण ते समजून घेणं हे त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्ञानेश्वरी हा आपल्या ग्रंथांमधला सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ मानला गेलेला आहे, पण त्याच्यावरती नामदेवांनी जो उच्चार केलाय किंवा त्याच्याबद्दल जे टिप्पणी केली ती अशी आहे की ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. त्यांनी एकतरी ओवी वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, पाठ करावी असं म्हटलेलं नाही, एकतरी ओवी अनुभवावी. हा अनुभव जो आहे ना हा अत्यंत महत्वाचा आहे. अनुभव म्हणजे काय, तर त्या श्लोकामध्ये, त्या मंत्रामध्ये, त्या ओवीमध्ये, त्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याचा माझ्याशी काय संबंध आहे हे समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे त्या मंत्रामध्ये, त्या श्लोकामध्ये, ओवीमध्ये दिलेल्या संदेशाचं पालन करायचं, आचरण करायचं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याकडे काय होतं, आपण म्हणतो की हे कशाला आपण देवदेव करायचं, मी देवाची इतके वर्ष भक्ती केली, मला काहीच मिळालं नाही. काय भक्ती केली हो, मी रोज सकाळी उठून रामरक्षा म्हणतो, मी रोज सकाळी उठून भीमरूपी म्हणतो, मी रोज सकाळी उठून अथर्वशीर्ष म्हणतो, मी रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावतो, शुभंकरोती म्हणतो, जे काय असेल ते चांगली गोष्ट आहे हो, पण मी एवढं वर्ष हे करतोय, मला काहीच फायदा झाला नाही. कसा होणार फायदा? तुम्ही कधी सकाळी उठून कधी म्हणता बरं रामरक्षा? मी आंघोळ झाली की लगेच आधी रामरक्षा म्हणतो. रामरक्षा म्हणताना काय करता तुम्ही? काही नाही, मी शॉवरमधनं बाहेर आलो की अंग पुसताना, तयार होताना माझी रामरक्षा एकीकडे चालू असते. हो, ती रामरक्षा तुमच्या तोंडातून चालू असते, पण तुमचं डोकं आणि तुमचे विचार कुठे असतात? मला उशीर होत नाहीये ना, बायकोने चहा केलाय का, डबा भरलाय का, मुलं तयार झाली आहेत का, बाहेर थंडी आहे, मला आता स्नो स्क्रेप करायला वेळ मिळेल का? म्हणजे तुमच्या तोंडातनं शब्द येत असतात रामरक्षेचे किंवा जे काय तुम्ही म्हणत असाल ते, पण मनामध्ये आपले विचार असतात ते भलतेच असतात. मग हे जर भलतेच विचार असतील तर जे आपण म्हणतोय त्याचा फायदा आपल्याला कसा बरं होईल? आणि तो नाही झाला तसा तर आपण दोष कुणाला द्यावा? आपल्या स्वतःलाच. म्हणजे मी अभ्यास करताना समोर पुस्तक उघडून ठेवलंय आणि टीव्ही बघत बसलोय, तर तो अभ्यास माझा होईल का? आणि जर तो झाला नाही आणि परीक्षेत मला चांगले मार्क मिळाले नाहीत, तर त्याचा दोष मी त्या पुस्तकाला द्यायचा का टीव्हीला द्यायचा का मला द्यायचा स्वतःला? हे आपलं आपण परीक्षण करायची आवश्यकता आहे. तर आपण आज जो काही विचार करणार आहोत, आज जी चर्चा करणार आहोत ती थोडीशी वेगळी असणार आहे. म्हणजे आपण आधी आपल्या सगळ्यांनी कुठली प्रवचनं ऐकलेली असणार आहेत, कुठले धार्मिक विषय आपण अभ्यासलेले असणार आहेत, पण आजचा आपला जो फोकस ज्याला म्हणू तो आहे की आपण जरी श्लोक आज शिकू शकलो तरी तो पुरेसा आहे. पण त्या श्लोकाचा खरा अर्थ काय, शब्दार्थ नाही, शब्दार्थ आपल्याला माहिती असतो, मना सज्जना म्हणजे हे सज्जन मना, त्याच्यात काय आहे मला माहिती आहे, मला मराठी कळतं, पण ह्याचा नक्की ज्याला लक्ष्यार्थ असं म्हणतात किंवा गूढार्थ काय आहे, ह्याचा मला उपयोग काय आहे, हे आपण शिकण्याचा किंवा समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. शब्दार्थ आपल्याला सगळ्यांना माहिती असतील, त्याच्या पुढे कसं जाता येईल आणि आपल्याला त्याचा फायदा कसा घेता येईल हे आपण आज बघणार आहोत. आजच्या एका सत्रात सगळे मनाचे श्लोक आपले होणं शक्यच नाहीये, म्हणून सुद्धा होणार नाहीत, त्यामुळे अभ्यासून तर होणारच नाहीत. त्याच प्रकारे दासबोध सुद्धा आपण काही पूर्ण अभ्यासू शकणार नाहीये,
तर मोजके काही श्लोक आपण घेणार आहोत. आणि मी शक्यतो असे श्लोक घेणार आहे की जे आपल्याला माहिती असणार आहेत. म्हणजे सुरुवातीचे काही काही श्लोक आपल्याला माहिती असतात. गणाधीश जो माहिती असतो, मना सज्जना माहिती असतो, प्रभाते मनी माहिती असतो. हे अशा जे आपल्याला माहिती आहेत ते श्लोक आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे मग ते आपल्याला श्लोक माहिती आहेत, त्याचा शब्दार्थ माहिती आहे, आपण पुढचा त्याच्यावरचा अभ्यास व्यवस्थित करू शकू. तर आपण पहिला श्लोक बघूयात. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू न येतो, जगी तोचितो मानवी धन्य होतो. सुंदर श्लोक आहे. प्रभाते मनी, मना सकाळी उठल्या उठल्या मनात आधी रामाचं चिंतन करावं. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ती भाषा, आपले शब्द जे ऐकू येतात बाहेर ते शब्द, त्याला वैखरी म्हणतात. 4 आपल्या वाणीचे प्रकार आहेत: परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. त्यातली वैखरी म्हणजे मी जे बोलतोय, जे तुम्हाला ऐकू येतंय स्थूल मनाने, ती वैखरी. तर सकाळी उठल्या उठल्या आधी देवाचं नाव घ्यावं किंवा देवाचा गजर करावा, तर रामाचं नाव घ्यावं. सदाचार कधी सोडू नये. सत्य मार्गावर, चांगल्या मार्गावर चांगलं वर्तन ठेवावं. आणि असं केलं तर आपण जगी धन्य होऊ. धन्य होऊ म्हणजे काय बघूयात आपण. तर सगळ्यात आधी हे राम कोण आहे, मी रामाचा विचार सकाळी सकाळी उठल्यावर का करावा. त्याचं आध्यात्मिक कारण असं आहे की आपल्या शास्त्रांमध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि जेव्हा आपण म्हणतो की मला राम मिळवायचं आहे, कृष्ण मिळवायचं आहे, हे कुठलीही गोष्ट जेव्हा भगवान मिळवायचं आहे, भगवत प्राप्ती करायची, त्याचा अर्थ मोक्ष मिळवायचा आहे. मग हा मोक्ष आपल्याला आपल्या शास्त्रांनी आपला मनुष्य जीवनाचा अंतिम ध्येय म्हणून सांगितलेला आहे. म्हणून त्याचा उल्लेख सगळीकडे येतो. भगवत प्राप्ती हा सगळीकडे आपल्याला संदर्भ येतो. पण माझ्या आजच्या व्यावहारिक जीवनामध्ये हो मला मोक्ष हवा आहे, पण त्याला अवकाश आहे. अजून आत्ता मला माझ्या जॉबमध्ये उद्या प्रमोशन हवं आहे, किंवा मला नोकरी मिळत नाही, नोकरी हवी आहे, किंवा माझी उद्या परीक्षा आहे, त्याच्यात मला चांगले मार्क हवेत. तो माझा आत्ता महत्वाचा विषय आहे. भगवत प्राप्ती, राम प्राप्ती, मोक्ष प्राप्ती पुढचे विषय आहेत, मी बघेन त्याच्याकडे कधीतरी निवांत. मग आता या श्लोकाचा आणि माझं जे ध्येय आहे त्याचा काय संबंध आहे. काही नाही, सेम. जर आपल्याला मोक्ष हवा असेल तर आपण उठल्या उठल्या मोक्षाचा विचार करावा, मोक्षाचं वचन करावं आणि मोक्षप्राप्तीसाठी जो मार्ग सांगितलेला आहे तो आचरावा. पण मला जर नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल, ते माझं ध्येय असेल, सकाळी उठल्या उठल्या त्याचा विचार करावा. मला प्रमोशन मिळणार आहे, मला प्रमोशन मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे, माझे कुठले KRAs होते, सगळे KRAs मी एक्सीड केलेत का, नसतील केले तर कुठे मी मागे पडतोय, ते मी कसे इम्प्रूव्ह करू शकीन. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या मनात आला पाहिजे. जे आपलं ध्येय आहे किंवा आपल्याला परीक्षा आहे, माझा अभ्यास झालेला आहे का, सकाळी उठल्या उठल्या आपल्या डोक्यात हे विचार आले पाहिजेत की कुठले कुठले परीक्षेचे विषय आहेत, किती धडे आहेत, त्यातले किती धडे माझे वाचून झालेले आहेत, कितीचा अभ्यास झालेला आहे, किती राहिलेला आहे. हे प्लॅनिंग त्याप्रमाणे मी जर केलं तर जशी मला आध्यात्मिक दृष्ट्या मोक्षप्राप्ती होते, तसंच व्यावहारिक दृष्ट्या माझी ध्येयप्राप्ती होऊ शकते. हे जे सगळे विचार आपल्याला सांगितलेले आहेत, हे आपण समजून घेतलेत तर ते आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी व्यवस्थित आणता येतं. या श्लोकावर बोलण्यासारखं खूप आहे, पण मी मुद्दाम पुढच्या श्लोकाकडे आता जातो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. परत आपण जो आता विषय घेतलाय त्याच विषयावरती आपण पुढे जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा समर्थांनी म्हटलेलं आहे मना सज्जना. त्यांनी असं म्हटलेलं नाही मना करंट्या, मना नालायका, मना दुष्टा. मना सज्जना जे म्हटलेलं आहे ना, सगळं अध्यात्म विसरून जा. ह्याच्यामध्ये एक खूप
प्रॅक्टिकल जी टीप म्हणतात ती खूप महत्वाची एक टीप आहे. समर्थांनी मनाला आधी कौतुक केलंय, मनाबद्दल चांगलं बोललेलं आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायचा असेल, आपल्याला असं वाटत असेल की त्याने माझं म्हणणं ऐकून घ्यावं, माझ्या म्हणण्यावर विचार करावा, माझ्याशी सहकार्य करावं, कोऑपरेट करावं, त्यावेळेला त्याचं मन माझ्याकडे आकर्षित होण्यासाठी सगळ्यात सोपे 2 उपाय आहेत. तुम्ही उद्या जेव्हा बॉसशी जाऊन बोलाल तेव्हा हे ट्राय करू शकता. पुरुष मंडळी बायकोवर हा प्रयोग तुम्ही नक्की करू शकता. 2 गोष्टी. पहिलं म्हणजे चेहऱ्यावर हास्य किंवा प्रसन्नता ठेवा, आणि दुसरं म्हणजे ॲफर्मेशन किंवा कौतुक करा समोरच्या माणसाचं, आणि मग तुमचा विषय बोलायला सुरुवात करा. कौतुक कसं करणार? माझा बॉस इतका दिसायला कुरूप आहे, काय मी त्याचं कौतुक करणार? दिसायला कुरूप आहे, त्याला सांगा काय छान टाय लावलाय तुम्ही. उद्या तुम्हाला कोणी म्हणाले काय छान टाय लावलाय की कारण समजून घ्या त्याचं. पण समोरच्या माणसाला जर आपण त्याची प्रशंसा केली, आणि खोटी प्रशंसा करायची गरज नाही, जेन्युइन काहीतरी तुम्ही त्या माणसामध्ये चांगलं शोधा. जेन्युइनली जेव्हा आपण चांगलं शोधतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये एक यंत्रणा आहे की आपल्या मनात जो एक विचार येतो त्याच प्रकारचे विचार पुढचे मनात यायला लागतात. आपण कुणाबद्दल जर वाईट विचार आणला, जर आता आपण म्हटलं की अरे हा पशा कधी मिटिंगला वेळेवर येत नाही, आत्ता पण बघा ना 10 मिनिटं होऊन गेल्यावर आला, हा विचार तुमच्या मनात आला. एक तर तुम्ही त्या पशाचा अटेंडन्स बघायची काही गरज नव्हती आत्ता, पण तो बघितला तुम्ही, तुमच्या डोक्यात तो विचार आला. आता पुढचा विचार काय येतो? हा पशा असाच आहे, हा कधीच वेळेवर येत नाही, मागच्या वेळेला उशिरा आला आणि सगळ्यांवर शेखी मिरवत होता, स्वतः उशिरा येतो आणि दुसऱ्यांना लेक्चर देतो. आपल्या मनात लगेच ते नकारात्मक विचाराचं चक्र सुरू होतं. त्याचप्रमाणे आपण जर समोरच्या माणसाबद्दल जेव्हा त्याची स्तुती करतो, त्याच्याबद्दल चांगलं बोलतो, तेव्हा आपलं मन त्याच्याबद्दलचे सगळ्यात चांगले जे विचार आहेत, चांगल्या ज्या मेमरीज आहेत, त्या सगळ्या बाहेर आणायला सुरुवात करतो. मग आपल्याला वाटतं की हा माणूस किती चांगला आहे, आणि त्यामुळे आपला संवाद त्याच्याशी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी बोलताना त्याच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश करणं जे आपण म्हणतो ते करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ॲफर्मेशन्स किंवा ॲप्रिसिएशन यांनी ते कनेक्शन, सगळ्यात सोपी युक्ती आहे कनेक्शन बिल्ड करायची. तेच समर्थांनी इथे केलेलं आहे की माझं मन जर माझे हे जे काय मी ॲफर्मेशन्स मनाला सांगणार आहे, सकारात्मक विचार मी जे सांगणार आहे ते माझ्या मनाने ऐकले पाहिजेत असं मला वाटत असेल, तर आधी मी माझ्या मनाला प्रसन्न केलं पाहिजे. मग जर त्या मनाला मी शिव्या दिल्या तर ते मन ऐकायला इंटरेस्टेड असेल का? माझं नाही असणार. मना सज्जना, सगळ्यात चांगली क्वालिटी, सगळ्यात चांगला गुणधर्म एखाद्या व्यक्तीचा म्हणजे सज्जनता, आणि त्या सज्जनतेमध्ये बाकी सगळे चांगले गुण समाविष्ट असतात. म्हणून समर्थांनी सगळ्यात आधी म्हटलंय मना सज्जना. मना सज्जना काय? भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. तो श्रीहरी तुला स्वभावे, अगदी नॅचरली, नैसर्गिकरित्या तुला तो श्रीहरी मिळेल. कसा? जर तू भक्ती मार्गाने गेलास तर. भक्ती मार्ग म्हणजे काय? आपले भक्ती मार्ग आपल्या श्रीहरीवर अवलंबून असतात. जसं आपण आता म्हटलं की जर आपला श्रीहरी म्हणजे भगवत प्राप्ती असेल तर त्याच्यासाठीचा मार्ग वेगळा आहे. आपला श्रीहरी जर आपला जॉबमधला प्रमोशन असेल तर त्या श्रीहरीचा मार्ग वेगळा आहे. आपला श्रीहरी जर आपल्याला A ग्रेड आणायची असेल, त्या श्रीहरीचा मार्ग वेगळा आहे. आपला श्रीहरी जर आपल्या सोशल सर्कलमध्ये आपल्याला चांगला वागायचं असेल, आपलं काहीतरी स्थान प्रस्थापित करायचं असेल, त्या श्रीहरीचा मार्ग वेगळा आहे. आपला श्रीहरी जो असेल त्या श्रीहरीवर अवलंबून आपला मार्ग आहे, आणि त्या मार्गाने आपण जर चालत राहिलं तर तो श्रीहरी आपल्याला नक्की मिळतो. ही भक्ती जे म्हटलेलं आहे ना, ही भक्ती म्हणजे काय आहे? तर भक्ती म्हणजे रोज सकाळी उठून देवपूजा करणं असा अर्थ होत नाही. तो भक्तीचा एक मार्ग आहे, काही शंकाच नाही त्याच्यात. रोज सकाळी देवाचं म्हणणं म्हणजे भक्ती होत नाही. पण भक्ती म्हणजे काय? तर आपला जो गोल आहे, आपलं जे ध्येय आहे
ते ध्येय साध्य करण्यासाठी जे काही करायला लागेल, ज्याला आपण शुद्ध मराठीत व्हॉट एव्हर इट टेक्स असं म्हणतो, तर व्हॉट एव्हर इट टेक्स इज आवर भक्ती मार्ग. पण असं म्हटल्यानंतर त्याला पुढे लगेच क्वालिफिकेशन टाकायला लागतं. कारण माझा जर ध्येय असं असेल की मला पैसे मिळवायचे, काहीतरी माझं ध्येय आहे की मला $1,000,000 हवेत, मग ते $1,000,000 मिळण्यासाठी व्हॉट एव्हर इट टेक्स असं जर मी म्हटलं, तर त्याच्यामध्ये चोरीमारी येते, लुबाडणं येतं, फ्रॉड्स येतात, सगळ्याच गोष्टी येतात. म्हणून समर्थांनी पुढे लगेच 2 क्वालिफिकेशन्स टाकलेली आहेत की ज्यांनी निंदे ते सर्व सोडवून द्यावे. निंद्य म्हणजे काय? की ज्याच्यामुळे आपली प्रतिमा डागाळली जाऊ शकते, आपलं सोशल स्टेटस डिस्टर्ब होतं, आपल्याबद्दल लोक वाईट विचार करतील, आपली निंदा करतील, अशा सगळ्या गोष्टी. त्याचप्रमाणे ज्या गोष्टींमुळे आपण आपल्या ध्येय मार्गावरून विचलित होऊ, त्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी निंद्य म्हणून गणल्या जातात. म्हणजे माझा गोल आहे की मला परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आहेत, याच्यासाठी मी अभ्यास करतोय, पण अभ्यास सोडून माझ्या फोनवर मध्येच काहीतरी वाजलं आणि मी गेलो इंस्टाग्राम वाचत बसलो. ती पण निंद्य गोष्ट आहे, कारण माझ्या ध्येयापासून ती मला लांब नेते. म्हणजे आपल्या ध्येयप्राप्तीपासून परावृत्त करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी निंद्य गोष्टी आहेत. केवळ लोकांनी निंदा केलेल्याच गोष्टी निंद्य आहेत असं नाही. सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला ध्येयप्राप्तीपासून दूर नेतात किंवा चुकीच्या मार्गाने ध्येयप्राप्तीकडे नेतात, त्या सगळ्या निंद्य गोष्टी. आणि मग त्याच्या पुढे लगेच समर्थांनी म्हटलंय, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे ज्या वंदनीय गोष्टी आहेत, वंदनीय गोष्टी कोणत्या? ज्या निंदनीय नाहीत त्या वंदनीय. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या भगवत प्राप्तीकडे घेऊन जातील, धार्मिक दृष्ट्या कुणालाही त्याचा त्रास न होता, कुठलंही गैरवर्तन न करता, अशा प्रकारे आपल्याला ज्या ध्येयप्राप्तीकडे घेऊन जातील, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे वंद्य गोष्टी, वंदनीय गोष्टी. भक्ती मार्गामध्ये आपली पूजा अर्चा, जे काय आपण ग्रंथ पठण करतो, श्लोक पठण करतो, या सगळ्या वंद्य गोष्टी झाल्या. शिव्या शाप करणं, भांडणं, कलह, तंटा, या सगळ्या निंद्य गोष्टी झाल्या. कारण त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये सुद्धा डिस्टर्बन्स निर्माण होतात. आपलं मन खूप अस्वस्थ होतं. मन अस्वस्थ असलं की आपण आपल्याला जी गोष्ट करायची त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि आपण आपलं ध्येय प्राप्ती करू शकत नाही, किंवा करायला वेळ लागतो, जास्ती कष्ट पडतात. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निंद्य आहेत. आपण म्हणाल की मी देवाची पूजा तर केली आहे, मग जर कुणी मला त्रास दिला आणि मी त्याला 4 शिव्या दिल्या तर काय फरक पडतो? माझ्या मनात भक्ती आहेच आहे ना. हो, भक्ती आहे तुमच्या मनात, शंकाच नाही. पण भगवत प्राप्तीचा जो मार्ग आहे, त्या मार्गामध्ये तुमच्या मनामध्ये विचलता आली, तुमचं मन विचलित झालं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला भगवत प्राप्तीकडे जायला जो वेळ लागणार होता, तो वेळ आता जास्ती लागणार. मग आता ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत की ह्या करायला पाहिजेत, ध्येय मार्गावर मी राहायला पाहिजे, भक्ती पंथेची जायला पाहिजे, पण हे मला स्वतःला फारसं कळत नाही. कसं करायचं हे सगळं? समर्थांनी त्याच्यासाठी पण दासबोधामध्ये उपाय सांगितलेला आहे. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर ती मिळवण्यासाठी आपल्याला एखाद्या सद्गुरूचं मार्गदर्शन हवं. गुरु म्हणजे टीचर नाही, गुरु म्हणजे शिक्षक नाही. गुरुला सगळ्यात जवळचा शब्द मेंटर असं आपण म्हणू शकू. समर्थ म्हणतात, गुरु विरहित असो नये, नीच यातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये, वैभवेसी श्रीराम. गुरु विना असू नये. गुरु विना का असू नये? मला जिथे जायचंय तिथे सगळ्यात एखादे माइनफील्ड असेल तर तिथे क्रॉस करण्याचा सगळ्यात सोपा उपाय कुठला? आधी कुणीतरी गेले ते बघा, त्याच्या पावलाच्या ठसावर पाऊल ठेवून पुढे जा. बरोबर? मग हा जो पुढे गेलेला माणूस आहे तो मेंटर आहे. मागे बसून जो आपल्याला सांगतोय की जा रे मी आहे पाठीशी, तो मेंटर नाही.
ज्यांनी स्वतःनी त्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत, अनुभवातनं त्याला जे ज्ञान आलेलं आहे आणि ते ज्ञान आपल्याला द्यायला जो तयार आहे, तो आपला मेंटर. गुरु काय म्हणेल की हा समोर खड्डा आहे ना, उडी मारून जा. तुम्ही कधी उडी मारली आहे का? नाही, मी नाही मारलेली. मग तुम्हाला काय माहिती मी उडी मारून तिथपर्यंत जाईन का नाही? ते झाले शिक्षक, ते झाले टीचर. पण गुरु कोण? तो स्वतः आधी उडी मारेल आणि दाखवेल तुला, ही अशी उडी मार आणि तिथे जा. की आम्ही 100 वेळा उडी मारलेली आहे, काळजी करू नकोस, मी आहे, तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ फिजिकली मागे आणि मी करणार नाही तू कर असा होत नाही. पाठीशी याचा अर्थ आपण पाठिंबा देतोय, प्रोत्साहन देतोय. तशा प्रकारचे गुरु असतात. पण ज्यांनी स्वतःनीच केलेलं नाही आहे अशा गुरुला आपण जर गुरु मानलं आणि त्याच्याकडनं विद्या घ्यायला गेलो तर आपलं काय होईल? आपली फजिती होईल. आपल्याला हवं ते ध्येय आपलं मिळणार नाही आपल्याला. म्हणून योग्य गुरु करावा. नीच यातीचा गुरु करू नये. नीच यातीचा म्हणजे नीच किंवा कमी प्रतिष्ठेचा असा अर्थ होत नाही, पण ज्याने स्वतःनी ती गोष्ट केलेली नाहीये, ज्याला स्वतःला त्याचा अनुभव नाहीये आणि आपल्याला मार्गदर्शन जो करायला जातोय असा गुरु करू नये. आणि या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट अशी असते की आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला अनेक गुरु असू शकतात. म्हणजे माझ्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी मला वेगळा मेंटर असू शकेल आणि माझ्या हेल्थसाठी मला वेगळा कोच असू शकेल. गुरु हा एकच असावा असं नाहीये. प्रत्येक ध्येय मार्गावरती वेगवेगळे गुरु आपल्याला असू शकतात. आपण जिमला जातो, जिमचा ट्रेनर असतो किंवा कोच असतो, तो वेगळा गुरु झाला. त्या गुरुला आपण फायनान्शियल ॲडवाईस विचारायचा नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याची जी योग्यता आहे, त्याचे जे गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेनुसार त्याचं मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे. आणि जर तो आपला मार्ग असेल तरच. मला कधीच आयुष्यात जिममध्ये जायचं नाहीये आणि मी उगाच कुणाचं तरी डोकं खाल्लं की मी व्यायाम कसा करू, तर त्याला काय अर्थ नाही. माझा मार्ग कुठला आहे? त्या मार्गावरचा गुरु शोधायचा आणि त्या मार्गावरच्या त्या गुरुचं अनुसरण किंवा अनुकरण करायचं. आणि याच्यात हेही महत्वाचं आहे की नुसता गुरु करून उपयोग नाही. त्या गुरुनी तुम्हाला सांगितलं की अमुक 4 गोष्टी कर, तर त्या करायची आपली तयारी पाहिजे. नाही तर गुरु भरपूर सांगेल की असं कर तसं कर आणि मी घरी येऊन झोपलो तर त्याचा काही उपयोग नाही ना. म्हणजे गुरुनी जे सांगितलंय त्या मार्गावर आपण जायला पाहिजे. शंका अगदी निसंकोचपणे विचारायला पाहिजे. आपल्या संस्कृतीत गेल्या काही वर्षात असा एक हे निर्माण झालेला भाव की आपल्या शिक्षकांना आपण प्रश्न नाही विचारायचा. आणि हे माझ्या मते अशा गुरूंकडनं आलेले की ज्यांना स्वतःला अर्धवट ज्ञान असतं. कारण भगवद्गीतेत कृष्णाने सरळ सांगितलेलं आहे, परे प्रश्नेने सेवया, प्रश्न विचारा. आपल्याकडे उपनिषद बघितले तर सगळ्या उपनिषदांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न विचारले नाहीत तर आपल्याला समज कशी येणार? आणि तेव्हाचे गुरु पण असे होते की त्यांना जर समज नसेल तर ते मान्य करायचे की नाही, ह्या विषयातलं मला ज्ञान नाहीये, आपण दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊ. हल्लीच्या गुरूंना तसं मान्य करायला त्यांना कमीपणा वाटतो, राग येतो. हाऊ कॅन यू क्वेश्चन मी? आय एम नॉट क्वेश्चनिंग यू, आय एम आस्किंग क्वेश्चन, आय नीड टू अंडरस्टँड समथिंग, राईट? तर ही महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या गुरु बरोबर असे संबंध पाहिजेत की आपण त्याला कुठलाही प्रश्न निसंकोचपणे विचारू शकलो पाहिजे आणि तो गुरु सुद्धा तो प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी समर्थ असला पाहिजे. नसेल तर ते त्याने मान्य करून आपल्याला दुसऱ्या गुरुकडे नेलं पाहिजे. अशा प्रकारचा गुरु आपण करावा असं समर्थांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपण स्पीड वगैरे ठीक आहे ना, किंवा काही फॉलो करतोय सगळे? हो. छान 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 वाटतंय. अजून एक श्लोक आपण मनाच्या श्लोकांमधला बघूयात आणि मग नंतर वेळ झाला तर दासबोधातला एक श्लोक बघूयात. मनाच्या श्लोकातला एक श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. रागावरती एक आहे. समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभभारू. आता आपल्या बऱ्याच साहित्यामध्ये काम या विषयावर खूप विश्लेषण केलेलं आहे. काम याचे बरेच अर्थ होतात. मटेरियल डिझायर्स ज्या असतात
त्या सगळ्या काम या संज्ञेमध्ये मोडतात. सर्वसाधारणपणे कामचा अर्थ आपण फक्त लस्ट असा घेतो, तोही अर्थ आहे, पण तो एकच अर्थ नाही आहे. कुठल्याही प्रकारच्या मटेरियल डिझायर्स, म्हणजे मला पैसे हवेत, मोठी गाडी हवी, मोठं घर हवं आहे, या सगळ्या गोष्टी काम या गोष्टीमध्ये मोडतात. आता समर्थ काय म्हणतात की नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध म्हणजे काय? राग. राग हा अत्यंत खेद म्हणजे काय की नंतर आपल्याला वाटतं की अरे हे मी रागवायला नको होतं, हे माझं रागवणं बरोबर नव्हतं. आपण मान्य करत नाही, पण आपलं जर डोकं ठिकाणावर असेल तर आपल्याला नंतर जाणवतं की अरे चिडचिड करण्यापेक्षा शांतपणे हा प्रश्न जास्ती व्यवस्थित सोडवता आला असता. हा खेद होतो, म्हणून आपण क्रोध करू नये. क्रोध करू नये हे म्हणणं खूप सोपं आहे, प्रत्यक्षात करणं खूप अवघड आहे. आणि हा क्रोध कुठनं येतो तर त्याचं त्यांनी पुढच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे समर्थांनी, नको रे मना काम नाना विकारी. काम जो आहे त्या कामामुळे क्रोध निर्माण होतो. गीतेमध्ये याच्यावरती खूप स्पष्ट सांगितलेलं आहे की काम म्हणजे काय, तर या वासना आपल्या ज्या असतात त्या, या वासनांचा आणि क्रोधाचा काय संबंध आहे, तर आपली वासना पूर्ती झाली नाही की आपल्याला राग येतो. मग जर आपण आपल्या वासनाच नियंत्रणात ठेवल्या, काम नियंत्रणात ठेवलं, तर आपल्याला राग येणार नाही. अर्थात रागाची बाकीही काही कारणं आहेत, पण एक महत्वाचं कारण आहे की मला जी हवी ती गोष्ट मिळाली नाही म्हणून मग मला राग येतो. मग आता मिळाले नाही तर राग येतो, पण ठीक आहे, मिळवा ना. मग मिळाल्यावर काय प्रॉब्लेम आहे? मिळाल्यावर असा प्रॉब्लेम आहे, पुढेच समर्थांनी म्हटलेलं आहे की काम हा वाईट आहे. पण का वाईट आहे? मिळाल्यावर सुद्धा का वाईट आहे? तर कामाची जर पूर्ती झाली तर लोभ वाढतो. एखादी गोष्ट मला मिळाली की वाटतं अरे अजून पाहिजे, अजून मिळाली की वाटतं अजून पाहिजे. त्याची पूर्ती कधीच होत नाही. काम हा एक गोष्ट अशी गोष्ट की त्याची कधीही पूर्ती होत नाही, म्हणून त्याला नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण हे आपल्या श्लोकांच्या क्लासमध्ये या विषयावर चर्चा केली होती, पण भगवद्गीतेत भगवान सांगतात की 3 असे मार्ग आहेत की तुम्हाला ते 100% नरकात घेऊन जातील. गॅरंटीड पाथ टू हेल. कुठले 3 मार्ग आहेत? काम, क्रोध आणि लोभ. काम क्रोध तथा लोभ तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. त्रिविधम नरकस्येदं द्वारम नाशनमात्मनः, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे की काम, क्रोध आणि लोभ ह्या 3 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे तुमचा नरकाचं तिकीट तुम्हाला हातात, कन्फर्म तिकीट. कारण ह्या विशेष सायकल, जसं आपण म्हटलं की काम पूर्ण झालं तर लोभ वाढतो, काम पूर्ण झाला नाही तर क्रोध वाढतो, आणि त्या चक्रातनं आपली सुटका कधीच होत नाही. म्हणून कामावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. आम्हाला शाळेत असताना आमच्या बाई होत्या, आणि आम्ही या टीचर, तर आम्ही शाळेत बाई म्हणायचो मॅडमना. तर मला वाटतं 4थी-5वीत असताना, 5वीत किंवा 6वीत, हायस्कूलमध्ये होतो मी, तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की शेक हँड करण्यावरनं काहीतरी विषय निघाला होता, आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही ऑपोजिट जेंडरच्या व्यक्तीशी शेक हँड करू नका, कारण दॅट इज वेअर इट स्टार्ट्स. सुरुवात इथेच होते की आपण शेक हँड केला की आपल्याला वाटतं अरे छान, किती छान वाटलं आपल्याला. एखाद्या तरुण मुलीचा हात हातात घेतल्यावर परत घ्यायला पाहिजे. मग तिचा हात हातात घेतल्यावर दुसरी मुलगी दिसली की आपल्याला वाटतं अरे हिचा पण हात हातात घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्या ज्या वासना आहेत त्या वाढत जातात. पण जर पहिल्यापासूनच मी माझ्या मनाला नियंत्रणात ठेवलं आणि कुठली स्त्री दिसल्यावर मी नमस्कार केला शेक हँड न करता, तिथेच त्या वासना आपण नियंत्रणात ठेवू शकतो. ध्यायते विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यति. भगवंतांनी सांगितलं गीतेमध्ये की एखाद्या विषयाचं आपल्याला जेव्हा आकर्षण निर्माण होतं तेव्हा आपल्या मनात त्याचेच विचार सतत यायला लागतात. त्या विषयांचा संग आपल्याला जडतो. संगात संजायते काम, कामा म्हणजे त्या वासना आपल्या अधिक वाढत जातात.
संघात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, कामामधनं क्रोधाची निर्मिती होते. आपण आता बघितलं, क्रोधात भवती संमोह. क्रोध आला, राग आला की आपलं मन संमोहित होतं, म्हणजे हिप्नोटाईज करतो. तो क्रोध आपल्यावर राज्य करायला लागतो. आपलं क्रोधावर नियंत्रण राहत नाही, क्रोध आपल्याला नियंत्रित करत असतो. म्हणजे आपण हिप्नोटाईज झालेला असतो त्या क्रोधाच्या द्वारे. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम. स्मृतिविभ्रम म्हणजे आपलं सोप्या शब्दात म्हणजे आपला मेमरी लॉस होतो. मेमरी लॉस हा मेडिकल टर्म्समध्ये होत नाही, पण आपण कुठलाही एखादा निर्णय जेव्हा घेत असतो तेव्हा आपली बुद्धी आणि आपली मेमरी या दोन्हीचा गायडन्स घेऊन आपलं मन निर्णय घेत असतं. आपल्या आयुष्यात घडलेल्या पूर्वीचे प्रसंग आपल्याला माहिती असतात आणि त्या संदर्भात आपण नेहमी कुठलाही निर्णय घेत असतो. मागच्या वेळेला मला चटका बसला होता म्हणून मी आता पुढे गरम पातेल्याला हात लावणार नाही. पहिल्या वेळेला मला तो संदर्भ नव्हता म्हणून मी हात लावला. तर मन हे आपल्या मेमरीज जे असतात त्याचा रेफरन्स घेत असतं आणि त्या रेफरन्सनी आपण कुठलेही निर्णय घेत असतो. पण जेव्हा आपल्याला क्रोध येतो तेव्हा स्मृती विभ्रम होतो. म्हणजे त्यावेळेला आपल्याला हे माहिती असतं की मी रागवायला नकोय किंवा ही एखादी गोष्ट करायला नकोय, हे आपल्याला माहिती असतं, पण त्याचा आपल्याला विसर पडतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश. स्मृतिभ्रंश झाला की बुद्धिनाश. बुद्धीत काही अर्थच राहिला नाही ना बुद्धीला, कारण आपल्याला कुठेतरी एक आपल्या मनामध्ये खूण आहे की हे असं वागणं चांगलं आहे, असं वागणं वाईट आहे, हेच आपण विसरून गेलो होतो. ते बुद्धी निकामी होते. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. प्रणश्यती म्हणजे सर्वनाश होतो, अगदी वेगाने, प्रकर्षेने नश्यती, म्हणजे अगदी भरकन आपला नाश होतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याकडे जे शास्त्रात गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या अत्यंत प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. कुठलीही थेरॉटिकल, केवळ आध्यात्मिक, केवळ देवदेवा असं कुठलीही गोष्ट नाही. त्या प्रत्येक याच्या मागे सायंटिफिक किंवा अप्लाइड काहीतरी शास्त्र आहे किंवा कारण आहे. हे आपण समजून घेत नाही. आपण जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा सत्यनारायणाची कथा आपण वाचतो, पोथी वाचतो आणि आपण म्हणतो हा काय बावळटपणा आहे सगळा. कुणीतरी त्या एका वाण्याने पूजा केली नाही म्हणून त्याचं जहाज बुडालं, त्या बाईने प्रसाद खाल्ला नाही म्हणून तिचा नवरा मेला. कसं काय हे शक्य आहे? कारण आपण समजूनच घेत नाही ना की त्याच्या मागे अर्थ काय आहे, काय संदेश त्या गोष्टीमधनं आपल्याला द्यायचा प्रयत्न करतायत ते ज्या पुराणकार आहेत ते. हे आपण लक्षातच घेत नाही. आपण त्याचा शब्दार्थ लावायला बघतो आणि तो काही लागत नाही म्हणून आपण म्हणतो की हे सगळ्या भाकड कथा आहे, त्याला काही अर्थ नाही, सोडून देतो आपण. तर असं आपण करायला नको. आपण ह्या सगळ्या गोष्टी एक तरी अनुभवावी या माइंडसेटने आपण कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करावा. अजून एक शेवटचा श्लोक आपण घेऊयात. आपल्याला आहेत 5 मिनिटं आणि हा विषय आपल्याला माहिती असणार आहे, पण दासबोधात समर्थांनी म्हटलेलं आहे, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे, ते काय निमित्तीये. श्रीराम, जे आपण पेरलंय तेच उगवणार आहे. असं कधी झालंय का की आता स्प्रिंगमध्ये आपल्यापैकी काय बरेच जण गार्डनिंग करत असतील, आपण टोमॅटोचं बी लावलं आणि महिन्यावर अरे काकडी, अरे वा, असं होतं का कधी? नाही होत. जे आपण पेरलंय तेच उगवणार. आणि हे पेरले ते उगवते हे आपण जसं भाजी लावण्याच्या बाबतीत, पिकाच्या बाबतीत म्हणतो, तसंच त्या आयुष्यात सगळ्या गोष्टींमध्ये सार्थक आहे. मी जर गोड शब्द पेरले तर गोड शब्द मला ऐकू येतील. मी जर प्रेम पुरलं तर मला प्रेम मिळेल. मी द्वेष पेरला तर द्वेषाचं पीक लागेल. कष्ट पेरले तर फळाचं पीक लागेल. मग हे जे पेरले तसे उगवते जे आहेत, आपल्याकडे तुम्ही ऐकलं असेल की लॉ ऑफ सोईंग अँड रिपिंग असा एक लॉ आहे. म्हणजे आपण जे पेरू तेच उगवतं. पण त्याच्यापेक्षा महत्वाचे पुढचे त्याचे भाग आहेत की आपण जे आज पेरलं तर लगेच उगवत नाही, पेरल्यानंतर उगवतं. काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी उगवतं. मग आपल्याकडे तेवढा संयम पाहिजे, श्रद्धा पाहिजे की ही मी जे पेरलेलं आहे हे बी
चांगलं आहे, ही जमीनही सकस आहे, मी कष्ट करत राहणारे, रोज त्याला पाणी खत करत राहणारे, जरी मला आज फळ दिसत नसेल झाडावर तरी. इथे आपली श्रद्धा किंवा फेथ इथे महत्वाची असते. जर आपण आज बी लावलं आणि रोज उपटून बघत बसलो त्याला खाली मुळं आली आहेत का, तर काहीच होणार नाही जर संयम आणि श्रद्धा नसेल तर. तर पेरल्यानंतर उगवतं, पेरलं असेल त्याच्या कितीतरी पटीने जास्ती उगवतं. मी एक गोड शब्द बोलला तर 1000 गोड शब्द ऐकू येतात. मी प्रेमाने थोडंसं वागलो तर माझ्यावर सगळे लोक अनेक पटीने जास्ती प्रेम करतात. मी जर एखाद्याला एक शिवी दिली तर तो मला 10 शिव्या देतो. हे तेवढंच खरं आहे. म्हणजे जसं हे चांगल्या गोष्टींबाबतीत घडतं तसंच वाईट गोष्टींबाबतीतही हे गोष्ट घडत असतं. तर हे आपण जो लॉ ऑफ सोईंग अँड रिपिंग आहे, बोलल्यासारखे उगवते, पेरल्यासारखे उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते, हे आपण मनात ठेवलं तर आपल्या लक्षात राहील काम की अरे मी अवघड परिस्थिती आहे, मी समोरच्या माणसाने माझं काम केलं नाहीये, पण जर मी त्याला थोडी सहानुभूती दाखवली, त्याच्याशी नीट बोललो, तर कदाचित तो मला सांगेल आणि मलाही कदाचित कळेल की काय त्याचं जेन्युइन काहीतरी अडचण असू शकेल. आणि जरी नसेल तरी मी चांगलं बोललोय म्हणून माझा मान ठेवण्यासाठी तो ते काम व्यवस्थित करेल किंवा लवकर करेल. हे आपण कधी आपण कुठल्याही कस्टमर सर्व्हिसला आपण जेव्हा फोन करतो तेव्हा तुम्ही त्यांच्याशी चिडून बोला. ते केवळ तुम्हाला काम, त्यांची ड्युटी आहे म्हणून ते काम करतील, तुम्हाला उत्तर देतील, माहिती देतील. तेच तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोला. तुम्ही त्याला म्हणा, आय एम सो सॉरी टू बॉदर यू ऑन दिस स्टुपिड प्रॉब्लेम. I know you must be frustrated with all these calls, but can you please guide me? Can you please help me? म्हणून बघा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय समोरच्या माणसाकडनं. बोलल्यासारखे उत्तर येते. हेच आपण जर त्याला म्हटलं 1 तास झाला मी कॉलवर होल्ड केलं, काय तुम्हाला अक्कल आहे का नाही, काय तुमच्या सिस्टीम्स आहेत, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला कस्टमर्सची काही काळजी नाही, बघा तुम्हाला कसा उत्तर येते ते. त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं, ते शांतपणे बोलतील तुमच्याशी, पण ते किती मदत तुम्हाला करतील, एस्पेशली ज्याला आपण गोईंग आउट ऑफ द वे म्हणतो, तशी मदत ते किती करतील, नाही करणार फारशी. हेच जर तुम्ही त्यांना ॲप्रिशिएट केलं, समजून घेतलं, तर तुम्हाला त्यांच्याकडनं चांगली मदत मिळू शकेल. तर हे आपण 2-3 श्लोक आत्ता बघितले, वेळेअभावी आपण एवढेच बघणार आहोत. पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे विनंती करेन की मनाच्या श्लोक आणि दासबोध याच्यासारखे ग्रंथ नाहीत. तुम्हाला आज जे कुठले पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, पीपल स्किल्स, पॉवर ऑफ स्पीकिंग, सबकॉन्शियस माइंड यासारखा कुठलाही विषय तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर दासबोध आणि मनाचे श्लोक सोडून कुठलाही तुम्हाला पुस्तकाला हात लावायची गरज नाही. हे आपण अभ्यासूयात, समजून घेऊयात आणि आचरणात आणूयात, अशी मी विनंती आणि प्रार्थना करतो आणि इथे विराम घेतो. जय जय रघुवीर समर्थ. वा, खूप खूप आभार परागदादा तुमचे. आणि खूपच सुंदर आजचं तुमचं बोलणं होतं, आम्हाला फार आवडलं. मनाची मशागत आता करायला हरकत नाहीये आणि आपल्या परागदादांकडनं जे काही टिप्स मिळालेत आपल्याला, त्याच्यातून आपण नक्कीच खूप काही शिकू शकतो. आणि जसं आता दादा म्हणाले की हे 2च ग्रंथ आहेत ज्याच्यामुळे आपल्याला बरंच काही शिकता येतं, बऱ्याच गोष्टींचं आपल्याला आकलन होतं, आणि ते अगदी खरं आहे. आणि याच जाणीवेने आपण खरं तर हा उपक्रम सुरू केलाय. मला वाटतं आपण एक शेवटची 5 मिनिटं घेऊ शकतो जर का कुणाला काही प्रश्न असतील किंवा. हो बोला. हो माधव. हा, नमस्कार पराग दादा. मला एक तुमचं शिकवणं खूपच आवडलं. म्हणजे मागचेही 2 सेशन्स अटेंड केले, पण आजचंही खूप छान होतं. आणि असंच आम्ही रोज दर रविवारी अटेंड करत जाऊ. आणि तुम्ही सांगितलं तसं शक्यतो रोजच्या वागण्यामध्ये आपल्याला थोडा तरी काही फरक करता येईल का, याचा प्रयत्न करू.